श्री महालक्ष्मी नमस्तक श्री गणेशाय नमः इंद्रवाच नमस्तुते महामाय श्री पीठे सुरभुजिते शंखचक्र गदास्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडे कुरवस्त्रभंकरी कुमारी विष्णु ब्रह्मी महालक्ष्मी नमस्तुते सर्वांनी सर्वदे सर्व दृष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धी बुद्धी प्रदे भक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रवद्ध सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते आद्यंत रहिते देवी आदिष्टमेश्वरी योग योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते स्थूलक्षेत्र महारुद्र महाशक्ती महापापारे देव महालक्ष्मी पद्यान स्थिती वक्रवंग सर्वेणी परमेश्वर माता महालक्ष्मी नमस्तुते श्वेतांबर धरे देवी नानकार वशिते जगतपते जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते श्री महालक्ष्मीची कथा गुरुवाची काने गावी भक्तांनी श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवाची काने वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती शक्ती जुना शाती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्तीस मध्ये दया तुष्टी माता आदिस्ताती लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासवर पार्वती. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. इकडं हे गौरांच्या शाळेचं काम चालू आहे. हे सगळं कापून मागितलेलं आणि आज चाललेलो आहोत आम्ही दीपालीला आणायला. तर त्याची सगळी घाई गडबड आहे. याची अंघोळ झाली, एक झोपवला आहे. आता तो उठेल पण थोड्या टायमात आणि त्याला घेऊन जायचं आहे. त्याची आता यार मी गाडीत करेल आणि आता कसं पटापट साडी नेसून घेतली. मला पण घेऊन जा. ए गपरा, आपल्या शाळेत ये बघ सांगितलं टीचरने. आता जेजुरीला जायला सुट्ट्या होती. काकीला आणायला काय तू येतोस? तर मग तीच घाई गडबड चालू आहे. पटापट साडी नेसून घेतली पहिला आणि केस विंचारले. आता फक्त पावडर लावायचे, आपलं साधी सुधी तयारी गजरे लावायची. पकड त्या होळीच्या दिवशी यांनी आणलेली तर ते लावते. तिच्यासाठी वेणी आहे दर. तर तेच सगळं मिठाईची पेटी वगैरे घ्यायची. तर पहिलं याचं काम करून देते. 12:30पर्यंत निघू आम्ही. 12:05 झालेत. याला पण तेवढाच जायचं आहे. 12:45पर्यंत जा रे गौरांग दर. हा काय सांगते काकाला. काका आहे, काका सोडेल तुला. परत बॅग वगैरे बाहेर भरायचे. बोललो चला व्लॉगला सुरुवात करते. बघूया तिथं गेल्यावर दाखवते मी तुम्हाला. चाललो ते आम्ही आणायला. आता घसा सुकलाय, पाणी पियाला टाईम नाही. काय कपडे घातलं कोणी? चला तुमच्या छोट्या सुनेला घेऊन येतो. हे बघ हा, मी पण तीच घालते, दुसरी नाही घालत आता. चला आम्ही निघतोय. गाडी तर काढली पाहिजे की नाही? गाडी नाही काढली अजून. पण काढली पाहिजे ना बाहेर. नंदिनी वहिनी रेडी झालेल्या आहेत. आम्ही रेडी झालो, बायका रेडी झालेल्या, गप्पा मारल्या आम्ही. आता वाजले आता वाजले 1 वाजता आम्ही निघतोय. आधी 12 पकडलेले आम्ही. अर्धा तास जास्त वाजले 1 वाजला आणि आता घसा सुकायला लागलाय, भूक लागली. डायरेक्ट जाऊन जेवणावर ताव मारायचं आहे का बिचारे आमच्याकडे. अरे हो रे, भाजी खायची. जाऊ दे चला, भाजी तर भाजी. मच्छीच्या वाराला येतात का? नाही ते नाही तो तू पण चाललेस का? बोला नाही. चला, नाहीतरी काल तर गेलेले. येत आहे का? चला हो मग. बायका रेडी झाल्या. कोण राहिले का? आशा काकू. आय टोपी घेतली. काय लागलं याला? लागला. 12 वाजता निघता 1:45 वाजले. 1:45 मग सगळे गँग बसले. आशा काकू नाही दिसतात. शेंगा घेतलेल्या ना.
चिपळूणपासून सुरुवात होते ना. आणि मधल्या भाजीवाली येतात त्या आपल्याच्या पोळतपूरला भाजीवाली चढतात. त्यांच्याकडे जाताना बस स्टँडला आम्ही ना बाथरूम वगैरे म्हणजे उतरलो ना ताई आम्ही. धंदेवाल्यांबरोबर जागा देतात. आपल्या लोकांना देत ना ट्रेन मध्ये. आता मरणाची गर्दी असते. ते लोक कशी चालू ट्रेन मध्ये पण उतरतात. त्यांना सवय आहे. त्यांना सवय आहे ना. जरा मूड राहायचा मस्त पैकी. आणि महत्वाची गोष्ट आम्ही कष्ट करायचं ते आम्हाला केलं ना भरपूर. हा आल्यावर लगेच झोपला. झोपला. त्याची झोप मगाशी झालीच नाही कधी म्हणजे गाडीत ना तो मग चला घेऊन आलेलो आहोत दीपालीला आणि सगळं चेंज केलं. मस्त गप्पा मारत बसलेलो आम्ही सगळे काकी वगैरे सगळ्यापासून. त्या गप्पा झाल्या. जास्त काय मी शूट केलेलं नाही. तिकडं पण इकडं पण नाही. कोण नव्हतं शूट करायला त्याच्यामुळं मी काही केलं नाही जास्त शूट. घरी आलो जरा मस्त गप्पा मारल्या. लस्सी वगैरे मागवलेली बाबांनी ती पिली. आता निष्ठा चेंज केलं. आता नित्यांशला काका जागा आहे काकांकडं. नित्यांशला झोपत होती पण तो काय झोपला नाही. थोडासा झोपला आणि उठला. मग आता बोललो भांडींचा पसारा पडला थोडंसं तर भांडे घासते. हे बघा कसे त्यांच्याकडे द्यायला गेले. तर मी बोलले दीपालीला की तुम्हाला काय आणायचं असेल आता जेजुरीला जायचं आहे ना तर मग काय आणायचं असेल तर PMGP दोघंजणच जावा. तर नंतर जाणार आहे ती. आज बनवायचं नाही काय दाल खिचडीचा प्रोग्राम आहे आमच्याकडे. आज आपण झोपलेत. पाहिजे तेव्हा येणार नाही. आज पाहिजे होतं तर आलीस का? हो हो. काय बोलतात ते कॉलेज काय करायचे आम्हाला. आओ जाओ घर तुम्हाला कॉलेज आहे. हा तरी गेली आज आणि घेतलंय सायन्स. हा सायन्स वाली आहे ती. मस्ती ना आमच्या अंगात. प्लेट घे बाबांना द्यायला. बाबांना खायच्यात पापडी. ते पापडी पाहिजे काय? खाईन मी. खाशील ना? ही बघ ही घे इकडची प्लॅस्टिकची. किती झालं कुठे? आणि इकडं मेहमान आलेत आमच्या इकडं बघा. तू केला का सायन्सला बघ. याने बघ केवढा खुश केवढा खुश. आता दादा येईल बघ मस्त फोटो. अरे झालं पनीर पकोडा. हे बघा पनीर पकोडा बनवलेला आहे. कशात पाणी. तर मंदिरात आता नैवेद्य घेऊन जाते. मला एवढी भूक लागली आता लय डेंजर. खावा थोडा थोडा. नाही पोटभर का आहे पनीरची कमी नाही अजून. अजून पाव किलो बी खापला नाही आणि पनीर आणले ग्लास. हां चला मंदिरात दाखवून येते. याच्यात नाही टाकलं ना बघ. थोड्या थोड्या बॅगा भरल्यात म्हणजे माझेच कपडे आणि त्यांचे थोडेसे कपडे भरलेत. आणि आम्हाला चौघांसाठी 2 बॅगा लागणार आहेत. आणि ही काल खाली ती नवीन आणली. तर थोडेसे कपडे भरून झालेत. अजून थोडेसे बाकी आहेत भरायचे. म्हणजे बाकीच आहेत यांचे भरायचे आहेत. परत थोडीशी अंगावर चादर याचं ब्लँकेट काय 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 सामान भरायचं सगळं बाकी आहे. आता उद्यापासून थोडं स्टार्ट करू. आता माझा बेडवर पण पसार आहे. बऱ्या कपडे टाकून घेते धुतलेत ते. मग बाकीचं बघूया कसं काय. ते 9:30 वाजायला आले. गौरण पण जेवलं आहे. आता अभ्यासाला बसवलं आहे. दीपालीची पण मोठीच्या मोठी बॅग आणली तिच्या आता भावाने आणि वहिनीने. तर ती पण आता बघू उद्या किंवा आज संध्याकाळ रात्री वगैरे पॅक करेल कपडे तिचे कसं काय आहे. तर आता आम्ही तेच गप्पा मारत बसलेलो. पण आता याला झोपवते बोललो थोडंसं म्हणजे 10:30 11 12 तर वाजतातच झोपायला. त्याच्यामुळं आता थोडंसं झोपेल म्हणून झोपवले. आता किती टाईम झोपते काय माहिती नाही. हे बघा कसं झोपते डोंबर.